की ज्या वेळेला निवडणुकीच्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना जे व्यक्ती आपल्याला सहज सोपं भेटतात, जे सहज सोप्यामध्ये दिसतात, असा माणूस आपला असतो. आपल्या माणसाला आपण आपलं म्हणून मतदान केलं पाहिजे. निशाने धनुष्यबाण आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, विकास कामावर काही अधिकचं सांगावं असं नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे. आताच त्या दिवशीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी त्या आदिवासी भागातल्या माणिकडोहचे जवळजवळ 6 ठिकाणचे असलेले बंधारे, पुढील बंधारे मंजूर केले. आदरणीय या खात्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन असतील, सन्माननीय शिवतारे साहेब असेल, मी असेल आणि खासदार साहेबांचा वारंवार मला सांगण्यात आलं की आदिवासी भागाच्या पाण्याच्या बाबतीतला थोडा प्रश्न भेटला पाहिजे आणि ना भूतो ना भविष्यात अशा पद्धतीने या 6 पुढील बंधाऱ्यासाठी 29 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. आपल्यासाठी तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत आणि म्हणून हा आदिवासी भागातला कायमचा दुष्काळ आम्हाला संपवायचा आहे. तुमच्या डोक्यावरचा हंडा आम्हाला कायमस्वरूपी खाली काढायचा आहे. तुमच्या सर्वांसाठी घरापर्यंत पाण्याची योजना कशी आहे, तुम्हाला पाणी महिलांना कसं मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. येऊन आता झालेच किती दिवस आपण सगळी पाहताय की या तत्पर कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी सरकार असेल, सेना भाजप सरकार असेल, ते आता रुजू झालं आणि पाहता पाहता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विकासाच्या निमित्ताने पुढे साकारला गेलो. आपल्याला कोणी येईल, कोणी सांगेल, कोणी दिशाभूल करेल आणि मी आपल्याला सांगतो की थोड्याशा पैशासाठी त्यांना असं वाटतं की आमचा आदिवासी बांधव स्वाभिमान नाही, पण तसं नाहीये. सर्वात स्वाभिमानाची जर समजा उंची जर गाठताना कुठला समाज असेल तर तो माझा आदिवासी बांधव आहे. पण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे, आमचा सर्वांचा विश्वास आपल्यावर आहे. आपण अतिशय जबाबदारीने सर्वांनी, कोणी काही म्हटलं, कोणी काही केलं तर प्रत्येकाकडून जे मिळत ते घ्या, मात्र बटन मात्र धनुष्यबाणाचं जावा, एवढीच विनंती मी करतो. प्रचंड आपल्या वतीने शब्द देऊ का साहेबांना? प्रचंड मताधिकारी गोंधळगाव आपला पाठशासन करेल असा विश्वास तुमच्या माध्यमातून देतो आणि त्यांना विजयी चौकाच्या शुभेच्छा देतो. किल्ले शिवचा आमदार आपला मानून महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधानसभा आणि तमाम असलेल्या जिल्ह्यावासियांच्या वतीने आपल्या सर्वांची जबाबदारी आजपासून वाढली आहे आणि दादांना विजय चौकासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आपल्या सर्वांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.